शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी नरेंद्र आयरे, राहणार ब्राह्मणगाव, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. गेल्या 25-30 वर्षापासून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचं काम करतो. आज माझे जे शेतकरी आहे दैवळगावचे डॉक्टर सचिन मोरे, यांना डाळिंबाचा काही अनुभव नव्हता, परंतु त्यांची इच्छा होती की मी डाळिंब लावलेले आहे तर तुम्ही मला मार्गदर्शन करा. आजकालच्या मुलांना सेंद्रिय शेतीबद्दलची उत्सुकता होती आणि मी त्यांना सेंद्रिय शेतीच्या पद्धतीने डाळिंबाची शेती आपण करूया असं सांगितलं. तर त्यांनी सगळं तंतोतंत माझ्या म्हणण्यानुसार डाळिंबाची कामं केल्यामुळे आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे दिसतं आहे ते यश त्यांना आज मिळालेलं आहे. ही बाग आर्ली मृगबहार या पद्धतीत मोडली तरी हरकत नाही. या बागेला आज जवळजवळ 2-2.25 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. आपण श्री सचिन मोरेंना जी प्रॉडक्ट मी वापरायला लावली त्याचा अर्थ आपण कोणाला कंपनीला नावं ठेवतो असं नाही, पण आम्हाला 20-25 वर्षापासून जी प्रॉडक्ट आवडतात ती आपण त्यांना वापरायला लावलेली आहे, की जी पूर्णपणे सेंद्रिय आहेत. साताऱ्याच्या कृषीटेक कंपनीची हे प्रॉडक्ट आहेत आणि त्याचे रिझल्ट त्यांना कसे वाटले आपण त्यांना आज विचारू. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला जनरली डाळिंबाच्या शेतकऱ्याला थ्रिप्स हा किडा खूप त्रास देतो. त्याच्याकरता आपण या कंपनीचं कृषीटेक कंपनीचं नो थ्रिप्स म्हणून औषध आपण वापरलं. तुम्हाला त्याचे रिझल्ट कसं काय वाटलं शेतकऱ्यांना सांगावं. अतिशय उत्तम रिझल्ट आहेत. नो थ्रिप्स म्हणून जे औषध आहे, थ्रिप्स काय असतं आम्हाला बघायला पण भेटलं नाही आणि कमी किमतीत खूप चांगले रिझल्ट्स त्या नो थ्रिप्सने आम्हाला मिळाले. तुम्ही बघू शकता कुठे काही मार्किंग नाही आहे थ्रिप्सची वगैरे, काहीच नाही. म्हणजे या फळांवर जर आपण बघितलं तर थ्रिप्सने कुठेही चाटलेलं तुम्हाला दिसणार नाही. ओके. अच्छा, हे नो थ्रिप्स आहे. अच्छा, हे तुम्ही वापरलं. येस. याचे साधारण ह्या अवस्थेपर्यंत तुम्ही किती फवारे घेतले. आतापर्यंत माझे 3 ते 4 फवारे झालेले आहेत 3 ते 4 या बागेसाठी. म्हणजे हे वापरल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रभर जो किडा त्रास देतो त्याच्यापासून मुक्तता मिळते असं तुमचं म्हणणं आहे. येस येस येस. बरं. आता दुसरी गोष्ट, मेन मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना अनेक वेळा फुलगळीची समस्या भेडसावते. आम्ही असं म्हणतो की फुलगळची समस्या भेडसावची बरेच कारणं, त्याच्यावर आपण नंतरचा व्हिडिओ बनवू. परंतु यांचं जे ग्रोस्ट्रीम नावाचं कृषीटेक कंपनीचं जे औषध आहे त्याच्यातल्या जैविक अर्कांमुळे आमचं स्वतःचं मत आहे की फळधारणेला मदत होते. सेटिंग खूप छान होतं. तुम्ही पण ते वापरलेलं आहे. ते ग्रोस्ट्रीम दाखवा आपण शेतकऱ्यांना. हे औषध तुम्ही ग्रोस्टीम आहे. हे वापरल्यानंतर आम्हाला एक पण असं फुल झालेलं वाटलं नाही. काहीच नाही पडलंच ड्रॉपिंग थांबली तुमची थोडक्यात. ड्रॉपिंग काय असतं आम्हाला कळालंच नाही कधी, म्हणजे फुल पडलेलंच दिसलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे शेतकऱ्यांना की प्रिव्हेन्शनमध्ये जर ह्या औषधाचा फवारा तुम्ही मारला तर फुलं पडण्याची समस्या डॉक्टरांना अजिबात जाणवली नाही. तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे सूचित करू इच्छितो की फ्लावरिंग टू सेटिंगचा जो काळ आहे त्या काळामध्ये जर ग्रोस्टीम आपण मारलं तर त्याचे निश्चित फायदे होतात. आता शेवटी शेतकऱ्यांना एक गोष्ट मला ह्या मार्फत सांगावीशी वाटते की मूळ मुद्दा औषधं किती पण चांगले असले परंतु जर तुमचं पाणी चांगलं नसेल तर त्याचा परिणाम पाहिजे जेवढा माणसाला मिळत नाही. तर कृषीटेक कंपनीचं न्यूट्रास्पेड म्हणून आम्ही पाण्याचा pH रिपेअर करणारं 5 प्रकारे काम करतो. ते औषध आम्ही दर फवाऱ्याला डॉक्टर साहेबांना अर्ध्या मिलीने टाकायला लावलेले आहे फवारणीच्या पाण्यामध्ये. तुम्हाला न्यूट्रास्पेड वापरून काय बदल वाटले झाडामध्ये, कसं वाटलं. औषध प्रॉपर पसरतं आणि झाडाला प्रॉपर त्याचा फवारा बसतो. किती न्यूट्रास्प्रेड आहे. प्रत्येक फवाऱ्याला आम्ही 15-20 मिनिटं आधी पाण्यामध्ये मिक्स करतो आणि मग नंतर म्हणजे हे आधी टाकतात हो. आमच्या सांगण्याप्रमाणे 15-20 मिनिटं आधी आणि टाकतो. पाणी ढवळून घ्यायचं, थांबतात. येस. आणि मग फवाऱ्याची औषधं हे त्याच्यात टाकतात. तर थोडक्यात याच्या वापरण्यामुळे न्यूट्रास्पेड हे तसं बघितलं तर 5 प्रकारे काम करतं. ट्रान्सलेमिनार ॲक्शन त्याच्यामध्ये आहे. स्प्रेडरचं पण काम करतं, पेनेट्रेट पण करतं, पीएच मेंटेन करतं. सगळ्या प्रकारे चांगलं औषध आहे. याच्या वापरण्यामुळे औषधाची कार्यक्षमता वाढते. फवाऱ्यांमधलं अंतर वाढल्यामुळे फवारणीचा खर्चात बचत झाली येस. असेल. ऑलवेज. तुम्ही महाराष्ट्रातला शेतकरी पूर्ण बघतोय. कृषीटेकच्या ह्या उत्पादनांविषयी तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांनी वापरावे की नाही वापरावे, कसं वाटतं. हे अतिशय माफक दरात आणि उच्च प्रतीचे औषध आहेत. कमी खर्चात आणि कमी याच्यात फवारा होतो. त्याच्यामुळे वापरायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.